सलामी जोडी मैदान पाठवा. शौर्य हर्षित इलेव्हन ठाणे. आणि मी विनंती करेन मातोश्री इलेव्हन पुणे संघाने आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. यष्टीच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय ते यष्टीरक्षक ऋषी चोरी जाडतोड बांड्यांचा आज हे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात, ज्यांचा आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपण त्यांना या ठिकाणी आपण दिल्यात. मूळचे कोथरूड पुणेचे हे खेळाडू. तर सलामीची जोडी मैदानामध्ये इथे पाहायला मिळते ती अर्थातच शौर्य हर्षित इलेव्हन ठाणे संघाचे अजित मोहिते आणि सुनील चावरी, ज्याला खेळाडूला मागच्या सामन्यामध्ये सामनावीचा मानकरी म्हणून पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज सनी कसबे, ज्याने या अगोदरच्या सामन्यामध्ये एक तंतोतंत गोलंदाजी केली, ज्याला निश्चितच आपण अतिशय सुरेख गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहिली होती, कंजूस गोलंदाजी पाहायला मिळते आणि त्याने विकेटमध्ये खूप चांगलं योगदान दिलं होतं. सनी कसबे गोलंदाज आहे. 4 षटकांचा सामना आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. आणि जाऊया आपण मैदानाकडे. अतिथी कशाकडून गोलंदाज सनी कसबे. अजित मोहिते पहिला चेंडू खेळण्याची तयार. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने वेगवान चेंडू, परंतु तितकाच सुरेख फटका पाहायला मिळाला. चेंडू बऱ्याच वेळ हवेत आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येतात. 3 क्षेत्ररक्षकांनी दिलेले योगदान आणि 0 धावसंख्येवर यावेळी मात्र बदकाच्या अंडर बसून डकआउट ज्याला म्हटलं जातं, इथे फलंदाज अजित मोहिते यांची खेळी मात्र समाप्त. सुरेख चेंडू फेकला गेला होता. मी मगाशी म्हणालो की मागच्या सामन्यामध्ये जी गोलंदाजी पाहायला मिळते, अर्थातच एक कसबी गोलंदाजी पाहायला मिळते, ती इथे टाकली गेली होती. ती तोच सनी कसबे याने अगदी पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर तब्बल आत्तापर्यंत 23 खेळाडूंनी अर्थात ते योगदान इथे पाहायला मिळालं, ज्याने पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद केला. निलेश कुलकर्णी भारतीय संघासाठी योगदान देणारे गोलंदाज ठरले, ज्याने पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद केला होता. आणि पाकिस्तानच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर अर्थातच इंजमाम हक या गोलंदाजांनी पहिल्या चेंडूवर पहिलं यश प्राप्त करण्यात यशस्वी ठरला होता. नवीन फलंदाज मैदानामध्ये सागर रणपिसे, ज्याने मागच्या सामन्यामध्ये खूप चांगले योगदान दिलं होतं. बुडती नौका पहिल्यांदा नेण्यासाठी एका नाखव्याची नावाडीची गरज असतात हे नेहमी कोळी बांधव म्हणत असतात, कारण महाराष्ट्राला तब्बल 721 किलोमीटरचा समुद्र किनारा तुम्हाला पाहायला मिळतं, जो डहाणू ते अगदी या ठिकाणी आपण पाहिलं आदिजी बांदेकर यांच्या सिंधुदुर्गातल्या बांदा या गावापर्यंत अनेक कोळीवाडे या ठिकाणी येतात. अरबी समुद्रात जेव्हा एखादी नौका बुडत असते तेव्हा तिला पैल त्यासाठी नाखवेची गरज आहे, नावाडीची गरज असं नेहमी कोळी बांधव पाहतात. आणि आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी की तो नाखवा या ठिकाणी कोणता येईल, कारण पहिल्या चेंडूवर पहिली सफलता इथे पाहायला मिळाली. गाडीची लाईट्स काहीतरी सुरू आहे मेन रोडवर, ती जरा बंद करा ही तुम्हाला नम्र विनंती. तर पुन्हा एकदा वळूया. एक सुरेख चेंडू, पुन्हा एकदा सनी कसबे गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. यशस्वी गोलंदाज 15 ते 16 पावलचा रनअप आहे. समोर मात्र यावेळी बैठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेमध्ये, परंतु इथे मात्र अर्थात घोषित क्षेत्रामध्ये जाईल चेंडू आणि धावा येतात त्या दोन धावांचं योगदान इथे मिळालं. पहिल्या चेंडूवर विकेट, पण दुसऱ्या चेंडूवर मात्र 2 धावांचे योगदान मिळते ते फलंदाज सागर रणपिसेच्या माध्यमातून. आणि धावांचं खातं मात्र उघडलं गेलं ते या ठिकाणी मात्र यावी मातोश्री इलेव्हन पुणे या संघाविरुद्ध शौर्य हर्षित इलेव्हन ठाणे संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजी पत्करले. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कर आहे. पुण्याचा परिसर जर म्हणला तर देहुरड, त्यानंतर रावेत,
हा जो परिसर आहे कोथरूड परिसर, या परिसरामध्ये अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. अगदी 7 ते 8 महिने क्रिकेटचं योगदान तिथे पाहायला मिळतं. पुणे म्हटलं तर कसबा गणपती याचं निश्चितच योगदान नेहमी पाहायला मिळालंय. दरम्यान यावेळी हवेतून खेळण्याचा प्रयत्न शेतशी चेंडूवर आहे. इथे मात्र हा झेल इथे घेतला गेला आणि हा दुसरा फलंदाज मैदानातून या ठिकाणी मैदानातून परतलाय. वळूया आपण मैदानाकडे. सलग आपण पाहिलं 2 विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरला तो गोलंदाज यावेळी पुणे संघाचा गोलंदाज मातृशील पुणे गोलंदाज सनी सनी कसबे हॅड्रिकच्या उंबरठ्यावर. नवीन फलंदाज बिलाल राजपूत काही जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 3 विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाले. पाहूया 4थी विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये होणार का. मात्र यावेळी अतिशय चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. फलंदाजांनी अर्थातच बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. पुणे संघाचा आपण पुणे शहराचा विचार केला की पुणे तिथे काय होणे असं नेहमी म्हणतात. कारण दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा, त्याचबरोबर कसबा गणपती बाप्पा आणि पेशवा गणपती बाप्पा ही 3 महत्त्वाची ठिकाणं अर्थात पुण्यामध्ये इथे पाहायला मिळतात. आणि खास करून दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा हा जो निश्चितच वर्धविनायक ज्याला म्हटलं जातं. कारण यावी हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पाहतात तो अर्थात पॉईंट आणि कव्हर क्षेत्रामध्ये 1 धावेचं योगदान इथे मिळेल. घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव संघाला. 3 धावा, 3 धावा धावफलकावर इथे पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी सनी कसबे यशस्वी गोलंदाज. यावेळी मात्र चेंडूला फेकून दिलाय. जबरदस्त फटका असे तसे चेंडूचा पाठलाग करतोय मात्र चेंडू थांबत नाही आणि डीप एक्स्ट्रा कव्हर आलेला एक सुरेख फटका अर्थात चौकार. आणि त्या दरम्यान तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा मागणी करण्यात आली. नो बॉल आहे की नाही. येस, या ठिकाणी लाईन नो बॉल पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांना विनंती करण्यात आली आहे. आपण स्क्रीनच्या माध्यमातून पाहायचं आहे. चौकार सुंदर फटका पाहायला डीप एक्स्ट्रा कव्हर वरून हा चेंडू शेतेशाने खूप प्रयत्न केला पण चेंडू थांबला नाही. फेल डिलिव्हरी आणि या 4 धावांचं योगदान इथे मिळेल. धावफलकात वाढ 4ने. पहिले षटक इथे आपल्याला पाहायला मिळालं. 7 धावा धावफलकावर. सुरेख फटका. बिलाल राजपूतच्या बाजूमधून वैयक्तिक खेळतोय 5 या धावसंख्येवर. आणि षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त झालं. सनी कसबे ज्याने मातृशीलून पुणे संघासाठी टाकलेले षटक, चांगले षटक, 7 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 2 फलंदाजांना त्यांनी मैदानातून परतवले. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. 7 धावा धावलकर आले पहिल्या षटकामध्ये आणि यानंतर श्रेयस नवीन गोलंदाज. पहिला चेंडू इथे फलंदाजीने पाहिला, पंचांनी देखील पाहिला. अतिशय चांगला चेंडू
यावेळी उजव्या यष्टीच्या जवळून चेंडू फेकला गेला होता. यष्टिरक्षक ज्यांचा आज वाढदिवस त्यांच्या हातामध्ये चेंडू विसावला. क्रिकेट विश्वामध्ये फार कमी अशा पद्धतीचे जाडजूड बांधायचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, परंतु काय जबरदस्त क्षेत्ररक्षण यष्टिरक्षक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पुढच्या चेंडूसाठी यावेळी चेंडूला खोडून काढण्याचा प्रयत्न इथे केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर होता तोपर्यंत एक धाव सहजगत्या पूर्ण केली. एक धावीचं आणखीन एक योगदान. 4 षटकांचा सामना आणि या 4 षटकामध्ये धावांचं योगदान इथे द्यायचं आहे. 41 धावा धाबळ करायला तर कदाचित सामन्यामध्ये एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्रक्षक चेंडूवर आहे. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलं. दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. पुणे जिल्ह्याचा विचार केला तर अष्टविनायक मधले तब्बल आपण पाहिले तर थेऊरचा चिंतामणी, मोरगावचा मयुरेश्वर, दरम्यान हा चेंडू हवेतून क्षेत्रक्षक चेंडूवर हा झेल मध्ये सुटला आणि फलंदाजाला मिळालं जीवदान. धाबलकावर धावांचं योगदान. नऊ धावा धाबलकावर. 9 धावा. 10 धावा धाबलकावर, माफ करा. यावी हा चेंडू मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र स्क्वेअर लेग मध्ये पुन्हा एकदा आपण पाहूया पंचांचा इशारा येईल. आणि हा चौकार. 4 धावांचं योगदान. चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते डावखुरा फलंदाजच्या माध्यमातून. डावखुरा फलंदाज यावी 14 धावांचे योगदान मिळाले. सुनील चावरी याच्या बॅटमधून आलेला हा सुरेख फटका चौकार. 4 धावांचे योगदान इथे मिळेल. 6 या वैयक्तिक धावसंख्या खेळत असताना. दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये 14 धावा. गोलंदाज युवा गोलंदाज श्रेयस. 7-8 पॉईंटचा रनअप तुम्ही पाहताय पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावी चेंडूला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. मात्र घोषित क्षेत्र आपण पाहतात स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एकाच धावीचे योगदान मिळेल. आणि षटक क्रमांक 2 ची सांगता झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलका धावा येतात त्या 7-7.5च्या रन रेट प्रमाणे तब्बल 15 धावा. हे षटक श्रेयस समाप्त झालं. 8 धावा त्यांनी खर्च केल्या. पहिल्या षटकात सनी कसबे यांनी 7 धावांचं योगदान दिलं. तर पुणेमध्ये मी म्हणजेच म्हणत होतो की अष्टविनायकातले थेऊरचा चिंतामणी, मोरगावचा मयुरेश्वर, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पुणे शहरापासून 50 किलोमीटर दूर असणारा अर्थात महागणपती, रांजणगाव, लेणेरीचा गिरिजात्मज आणि ओझरचा विघ्नेश्वर हे 5 अष्टविनायक क्षेत्र. पुणे शहरामध्ये जसं मी पाहिलं की कसबा गणपती बाप्पा, त्यानंतर पेशवा गणपती बाप्पा आणि त्याचबरोबर अर्थातच पेशवा दगडूशेठ हलवाई गणपती असे 3 इतर गणपतीचं देखील मोठं योगदान आहे. जेजुरीचा खंडोबा राया हा प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान असणारा कुलदैवत ज्याला म्हणलं जातं तो जेजुरीचा खंडोबा. कारण जेजुरी म्हणलं की तिथे मात्र पुणे आणि त्या भागातले नववधू आणि त्यांचे पती या ठिकाणी अर्थात 4 ते 5 पावले उचलून आपल्या पत्नीला घेऊन त्या ठिकाणी जातात. हे योगदान देखील पाहायला मिळालं. ही श्रद्धा आहे, प्रत्येकाची श्रद्धा. तर वळी आपण मैदानाकडे. गोलंदाज असलम. यावेळीचा चेंडू वेगाने टाकण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर. चेंडू स्वैर. पंच आम्हाला दर्शवतात हा चेंडू खराब आहे. 1 धावेचे योगदान. 4 षटकांचा सामना आहे.
मातोश्री इलेव्हन पुणे आणि शौर्य हर्षित इलेव्हन ठाणे या दोन संघामध्ये शौर्य हर्षित इलेव्हन ठाणे संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम प्रभाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाजी पत्करली आणि मातोश्री इलेव्हन पुणे संघाला क्षेत्रासाठी आमंत्रित केलं. त्यांचा निर्णय योग्य की अयोग्य येणारी वेळ आपल्याला पाहायला मिळेल व या मैदानाकडे. यावेळी मात्र आकुटाबा चेंडू होता, प्रहार केला गेला, चेंडू जातोय वार्डिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये येतोय, एक गगनभेदी गगनचुंबी षटकार, 6 धावा. काय टायमिंग शॉट इथे पाहायला मिळालं कारण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर अशा पद्धतीचे फटके अर्थातच मारणारे फलंदाज जर आपण पाहिले तर अनेक योगदान देणारे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारा अर्थातच रायगडचा बादशाह म्हणून ज्याला म्हणला जातो तो उस्मान पटेल तळोजा. 8 चेंडूमध्ये सलग 8 षटकार मारणारे फलंदाज अर्थातच अलिबागचा पंकज जाधव ज्याने मेंबळी षटकामध्ये ते योगदान दिले. अनेक खेळाडू आहेत ज्यांनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले. एकूण धावा धावा येऊन पोचल्यात तर तब्बल 22 धावा धापलकर आल्यात. षटक क्रमांक 30 मार्गस्थ मैदानामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा असलम समोर मात्र आक्रमकता दाखवतोय तो फलंदाज यावेळी बिलाल राजपूत. 1 षटकार 1 चौकारच्या माध्यमातून तब्बल 12 धावांचं योगदान आतापर्यंत त्यांनी दिलंय. पुन्हा एकदा सामना करतोय असलमचा. यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. चेंडू अतिशय खोलवर टप्पा असलेला पाहायला मिळाला. चेंडू गेला तो यष्टेच्या हातामध्ये. चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. तिसरं षटक आपल्या बॉलिंग मार्कवर क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूपचं युद्ध. घड्याची वेळ जरा पाहिली तर 2 वाजून 10 मिनिटं झालीत परंतु मैदानामध्ये चांगले क्रिकेट बॉल पाहिल्या दरम्यान यावेळी मिडॉन लॅग सुंदर क्षेत्ररक्षण फेकी मात्र अडवू शकले नाहीत. बॅकअपला क्षेत्ररक्षक होता तो अर्थातच पॉईंट क्षेत्रामध्ये 1 धावेचं आणखीन एक योगदान मिळालं. एका धावेचं योगदान 1 धाव मिळते ती बिलालला आणि आता मात्र डावकर फलंदाज सुनील सावरी 7 या धावसंख्येवर खेळतो. 1 चौकाराचा समावेश आहे. डावखरा फलंदाज त्याची एक आगळी वेगळी स्टाईल आहे. चेंडूला तो फिरवून खेळतो, शरीराला पूर्णपणे झोकून देतो आणि त्याच्यामधून त्याने दिलेलं योगदान मगाशी सामनावीरचा मानकरी देखील पारितोषिक त्याला मिळालं होतं. जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी पहा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला मात्र घोषित क्षेत्र आहे त्यामुळे 1च धाव इथे मिळेल. सुनील चावलेच्या धावसंख्येत 1 ने बदलला. 8 या धावसंख्येत जाऊन पोहोचतोय. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. 24 धावा धापलकावर शौर्य हर्षित इलेव्हन ठाणे या संघाच्या. यानंतर अजून एक षटक बाकी आहे. असलम सुनीलसाठी पुढच्या चेंडूसाठी कुठं चेंडू होता हवेतून खेळलाय. पंच या ठिकाणी दर्शवतील. या चेंडूवर येत आहेत अतिसुंदर फटका. अर्थातच 4 धावांचं योगदान इथे मिळालं. ते सुनील चावरी याच्या खात्यामध्ये खूप चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाली आणि या 4 धावा अर्थातच शौर्य हर्षित इलेव्हन ठाणे या संघाला घेऊन जातात. यावेळी 2 गडी बाद 28 धावा. षटक क्रमांक 3 28 साधारणतः 4 षटकामध्ये 40 धावा धापलकर तर निश्चित एक चांगलं योगदान म्हणता येईल. दरम्यान यावेळी फुलटॉस चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. मिड विकेट वरून हा चेंडू जाईल सीमारेच्या पलीकडे. बॅक टू बघायला आणखीन एक चौकार. 4 धावांचे योगदान सुनील चावरीच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या धावफलकावर. 32-32. 3 षटक चला चेंडू द्यायचा आहे. षटक क्रमांक 3 असलमचं इथे मदत समाधानाने तब्बल 17 धावा खर्च केल्या. सफलता कोणती मिळाली नाही.
गोलंदाज सनी कसबेला 7 धावामध्ये 2 फलंदाज बाद करण्यात तो यशस्वी ठरला होता. तर श्रेयसने 8 धावा खर्च केल्या होत्या. इथे आपण पाहिलं तर सुनील सावरी वैयक्तिक खेळतोय 3 चौकाराच्या माध्यमातून 16 धावफलकावर आणि त्याला साथ देतोय बिलाल राजपूत तब्बल 1 षटकार 1 चौकाराच्या धावांनी 13 धावफलकावर. अंतिम षटक प्रकाश झोता दिली क्रिकेट स्पर्धा. शेवटचे षटक महेश नानगुडे मुळशी मुळशी या गावाचा रहिवासी असणारा हा गोलंदाज महेश नानगुडे शेवटचे षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू डावखरा आहे. यावेळी मात्र आपण पाहता मोठा फटका खेळायचा होता परंतु इथे घोषित क्षेत्र आहे. पॉइंट मध्ये 1 धावीचं योगदान इथे मिळेल. 33 धावा धावफलकावर. 33. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. मुळशी या गावाचा हा गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहिलं यष्टीरक्षकमध्ये थोडीशी चूक केली. हॅलो 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 धापलकर धावा इथे आपण पाहायला मिळाल्या त्या या ठिकाणी मात्र निश्चितच चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न आणि एकूण धावफलकात वाढ होते. धावफलकात धावा येतात त्या 2 धावांचं योगदान इथे पाहायला मिळालं आणि संघाची धावसंख्या खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त झालं तेव्हा प्रथम फलंदाजी करत असताना मातृश्रीलन पुणे या संघाविरुद्ध शौर्य हसीदेवन ठाणे संघाने तब्बल धावा धावफलकात नोंदवल्या त्या खेळाचं पहिलं सत्र इथे माझं समाप्त झालं आणि धावफलकावर धावा येऊन पोचल्या तर तब्बल 42 धावा धावफलकावर आल्या. 43 धावांचं लक्ष इथे समोर असेल ते मातोश्री इलेव्हन पुणे या संघासमोर 4 षटकामध्ये 43 4 षटक या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर तब्बल 10.75च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळेल. खेळाचं दुसरं सत्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 43 धावांची गरज आहे सामना जिंकायला आणि या 43 धावांचा लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे करणार मातृश्रीलन पुणे हा पुणे जलवंत संघ याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी अर्थात मी पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करतो कासारडे सिंधुदुर्गचा आवाज अमोल जमदाडे सरांना आणि जाऊया आपण अमोल जमदाडे सरांकडे. धन्यवाद.
हॅलो. धन्यवाद काका म्हात्रे सर. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधून पुन्हा एकदा मी अमोल जमदाडे. आमदार चषक 2024च्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. चालू असणारी लढत मातोश्री 11 पुणे विपक्ष शौर्य हर्षित 11 ठाणे अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नाणेफेक जिंकत प्रथमतः फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय शौर्य हर्षित 11 ठाणे क्रिकेट संघाचा. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. 42 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात शौर्य हर्षित 11 ठाणे क्रिकेट संघाच्या. हॅलो हॅलो. प्रतीकजी म्हात्रे सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते अविनाशजी पातोडे सरांचा आपण या ठिकाणी सत्कार करायचा आहे. शाल आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. रात्रीचे साधारणतः 2:20 झालेत, पण पहा क्रिकेटवरची आवड आणि त्या आवडीच्या माध्यमातून या ठिकाणी ते आलेत. त्यांचं इथे शाल पुष्पगुच्छ या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन आम्ही त्यांना सन्मानित करत आहोत. हे खरं क्रिकेटवरची आवड निश्चित पाहायला मिळतं. दरम्यान या ठिकाणी मात्र हा झेल आणि हा पहिला फलंदाज मैदानातून बाहेर. तर जाऊया पुन्हा एकदा आमचे समालोचक अमोल जमदाडे यांच्याकडे. पहिल्या चेंडूवर मिळालं हा यश. धन्यवाद काका म्हात्रे सर. उपस्थित क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत. पहिल्याच गडी मैदानाच्या आतमध्ये बाद होताना आपण पाहिले दत्ताला. ज्या दत्ताने मागच्या मॅचमध्ये जबरदस्त खेळी केली होती, मॅच विनिंग खेळी केली होती, तोच दत्ता मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. राजेश पवार हा देखील एक दिग्गज असा खेळाडू मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. शौर्य हर्षित 11 ठाणे क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये मातोश्री 11 पुणे क्रिकेट संघ 43 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. मातोश्री 11 पुणे क्रिकेट संघाला पहिलाच मोठा धक्का दत्ताच्या रूपाने. चांगला चेंडू लेन बॉल टाकला गेला. यावेळेला गोलंदाज हुसेनच्या माध्यमातून एक सफलता हाती लागली आहे. हुसेनच्या धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 2 धावा. 1-2 अशी अवस्था मैदानाच्या आतमध्ये. 43 धावांच्या उत्तरामध्ये मातोश्री 11 पुणे क्रिकेट संघ. यावेळेला पंच वाईड बॉल कळवत आहेत व एका दंडात्मक धावेनंतर धावसंख्या पुढे सरकते ती 2 धावांनी 4 वरती. 1-4 अशी अवस्था. आमदार चषक 2024 या क्रिकेट स्पर्धेचा आपण सगळेजण आनंद घेत आहोत. सुंदर चेंडू आहे. सुरेख चेंडू पाहायला मिळालाय. गुड लेग स्पॉटवरनं टप्पा पडल्यानंतर किंचित वळण घेऊन चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघालाय. गोलंदाज हुसेन गोलंदाजी मार्कवरती तयार. आतापर्यंत प्रतिम गोलंदाजी. यावेळेला आतमध्ये आणलंय. या अगोदर चेंडू बाहेर, यावेळेस चेंडू आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर राजेशला चेंडू मात्र समजत नाही आहे आणि सलगचे 2 चेंडू डॉट आल्यानंतर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 43 धावांच्या उत्तरामध्ये 1-4 असा धावफलक मैदानाच्या आतमध्ये मातोश्री 11 पुणे क्रिकेट संघाचा. अठरा चेंडूंचा आता मात्र खेळ बाकी असणार आहे आणि येणाऱ्या 18 चेंडूंचा जर आपण विचार केला तर विजयासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 39 धावांची अजून विजयासाठी आवश्यकता. 18 चेंडूंमध्ये मातोश्री 11 पुणे क्रिकेट संघाला या मॅचमध्ये राजूदादा मित्र परिवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं आमदार चषक
2024 या क्रिकेट स्पर्धेचा आपण सगळेजण आनंद घेतो. गोलंदाजीमध्ये बदल, गोलंदाजी मार्कवरती व्यक्तिगत कोट्यातलं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 मध्ये आर्यन गोलंदाज तयार आहे. डावखुरा बॅटर, स्ट्रायकिंग इनला महेश, नॉन स्ट्रायकिंग इनला आपण राजेश पवारला पाहतोय. महेशने डावाची सुरुवात केली आहे, मात्र बऱ्याच कालावधीनंतर तो स्ट्रायकर एंडला आलाय. अजित मोहिते आपण कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर पाहतोय. सुंदर चेंडू फ्लाईट दिली आहे आणि फ्लाईट दिल्यानंतर वातावरण टाईट करण्याचा प्रयत्न आहे. जबरदस्त चेंडू आर्यन भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. आर्यनचा सुंदर चेंडू आहे. आर्यन तयार. महेशसाठी यावेळेला फुल टॉस बॅटवरती घेतलाय. स्पर्धेचं घोषित क्षेत्र आहे, 1 धाव मिळणार आहे. 4 षटकात विजयासाठी 43 धावांची गरज. पहिलं षटक हे नफतुलं धावांसाठी रोधक लावणारं षटक. ज्या षटकात आपण पाहिलं तर अवघ्या खर्च केल्या गेल्या 10 धावा हुसेनच्या माध्यमातून. ऑफड्राईव्हचा फटका कव्हर्सला आलाय. चेंडू 1 धाव. डीपमध्ये क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला, मात्र दुसरी धावेचा प्रयत्न स्ट्रायकर एंडवरनं होत नाहीये. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी, कारण हा सामना जो आहे तो 4 षटकांचा आहे. अजित मोहिते क्षेत्ररक्षण सदवत असताना आपण पाहतोय एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला, डीपमध्ये एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन बाउंड्रीवरती, दुसरा क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर मिड विकेट क्षेत्रात एक बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे. अजित मोहिते मिड ऑफला क्षेत्ररक्षण करतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे आणि एक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. मौलिक 11 ठाणे क्रिकेट संघनायक, चला लगेच आमच्या संपर्क आपण साधायचा आहे. मौलिक 11 ठाणे. आमदार चषक 2024 क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून सांघिक धावफलक 43 धावांच्या उत्तरामध्ये 7. अकोट्यापर्यंत चेंडू ड्राईव्ह केलंय. बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाकडनं चेंडूला रोखलं गेलंय. 1 धाव आली आहे. राजेश आणि महेश ही फलंदाजांची जोडी. दत्ता बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये थोडीशी धावगती वाढवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. गोलंदाज आर्यन तयार. सुंदर फटका. यावेळेला मात्र बैठक शॉट. चेंडू सोबत गिरकी देखील घेतली गेली आहे. सुंदर फटका आलाय आणि हा आलाय चौकार. 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे 12 वरती. तुम्ही पाहताय आमदार चषक आदरणीय डॉक्टर श्री जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राजूदादा शिंदे मित्र परिवार यांच्या आयोजनाअंतर्गत महाराष्ट्रातील प्रकाश झोतातील मानाची क्रिकेट स्पर्धा आमदार चषक 2024 काल 26 जानेवारी रोजी ही स्पर्धा सुरू झाली आणि उद्या या स्पर्धेचा अंतिम सामना देखील तुम्ही या मैदानावरती पाहणार आहात. मात्र उद्याच्या ज्या लढती आहेत त्या दुपारच्या सत्रापासून या मैदानावरती सुरू होतील, याची देखील क्रीडा रसिकांनी नोंद घ्यावी. उद्याचे सामने आपल्याला लवकर खेळवायचे आहेत, कारण अंतिम लढत उद्याच आपण खेळवणार आहोत. राजेश स्ट्रायकिंग एंडला तयार, नॉन स्ट्रायकिंग एंडला महेश आणि गोलंदाजी विभागामध्ये जिशान खान गोलंदाजीसाठी तयार. पहिलं षटक हुसेनचं अवघ्या 4 धावांचं, त्यानंतरचं आर्यन भोईरचं षटक हे 8 धावांचं. जिशान तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. सुंदर चेंडू आतमध्ये आणलाय. जिशान खान लेग बाईचा सिग्नल पंच आमच्यापर्यंत कळवत आहेत व एक अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे 13 वरती. विजयासाठी 43 धावांची आवश्यकता असतानाच 13 धावा धावसंख्या धावफलकावरती अजून 30 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. 11 चेंडू आणि 30 धावा हे समीकरण आहे. 11 चेंडू 30 धावा, मोठे धमाके ब्लास्ट करावे लागतील या मॅचमध्ये. बॉटम हँडचा वापर. चेंडू बराच वरती गेला. हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर लॉंग ऑन बाउंड्रीवरती. समीकरण तुम्ही पाहताय. विकेट्स आली आहे 10 चेंडू
विजयासाठी 30 धावा. नवीन फलंदाज आकाश काळे मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय जिशानचा हा चेंडू आतमध्ये आलाय आणि दांडी गुल करून निघून गेलाय. विकेट आली आहे. आल्या पावलाने माघारी सरकलाय. जसा आला तसा माघारी पाठवलाय. फलंदाज आकाशला आकाश स्तंभच्या दिशेने जात असताना आपण पाहतोय सलगच्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट्स जिशान खानच्या खात्यावरती लिहिले गेलेत आणि धावसंख्या धावफलकावरती थांबलेली आपण पाहतोय ती 13. अजून 30ची गरज आहे येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये. 9 चेंडू व 30 धावा हे समीकरण या स्पर्धेच्या माध्यमातून मोठमोठे खेळाडू देखील या स्पर्धेत दाखल झाले आहेत. असंख्य असे मान्यवर आमच्या या स्पर्धेमध्ये उपस्थित होत आहेत. राजूदादा शिंदे यांच्यावरती असणार प्रेम आपुलकी जिव्हाळा या स्पर्धेच्या माध्यमातून ते व्यक्त करतायत. त्यांचं देखील मनापासून आभार. वाईट बॉलचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून कळवला जातोय. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे गेली आहे 14 वरती. षटक क्रमांक 30 हे मार्गक्रम करतोय ते गोलंदाज जिशान खानच्या रूपाने. जिशान खान तयार. स्ट्रायकिंग एंड फलंदाज यावेळेला देखील जबरदस्त चेंडू काही समजलं नाहीये. स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाज विशालला साप त्रिफळा उद्ध्वस्त केल्या गेल्या. जिशान खानच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी जिशान खानची या षटकामध्ये आले तब्बल 3 विकेट्स. धाव संख्या धाव फलकावर थांबलेली आपण पाहतोय ती अवघ्या 15 4 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज मनोज मैदानामध्ये दाखल झालाय. मनोज स्ट्रायकिंग एंडला तयार होईल. जिशान खान खराब चेंडू आहे. पंच आमच्या दिशेने वळतायत की इट इज अ वाईड बॉल. हा चेंडू अतिरिक्त आहे असे पंच ठामपणे सांगतायत. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे 17 वरती. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती 4 षटकांची ही लढत आहे. यानंतर अजून एक षटक बाकी असेल. जिशान खान तयार. खराब चेंडू. चांगल्या चेंडूनंतर विकेट्स आल्या आणि विकेट्स मिळाल्यानंतर जिशान खान थोडासा भरकटलाय. सलगचे 2 चेंडू वाईड टाकले गेलेत. धावसंख्या धावफलकावरती आहे ती 18 धावा. जिशान खान प्रचंड वेगात टाकला गेला चेंडू. बॅटची चुम्मा घेऊन चेंडू क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये. 18 धावा. 7 चेंडूंचा अजून खेळ बाकी असेल या मॅच मध्ये. 7 चेंडू. एकोणीस धावा. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय
जिशान खान तयार. यावेळेला देखील सुंदर चेंडू जिशान खानचा यष्ट्या उद्ध्वस्त करून गेलाय. साफ त्रिपाचित बाद केलाय फलंदाजाला. आली आहे विकेट्स. जिशानच्या खात्यावरती लिहिली गेली आहे अजून एक विकेट्स. या षटकात तब्बल 4 मोहरे टिपलेत जिशान खानने. धावसंख्या धावफलकावरती आहे ती 19. 43 धावांची विजयासाठी गरज असतानाच 19 धावा. आता मात्र 24 धावांची अजून गरज असेल या मॅचमध्ये. 6 चेंडू 6 चेंडू व 24 धावा या विजयासाठी आवश्यक असतील या मॅचमध्ये. फलंदाजी करणाऱ्या मातोश्री 11 पुणे क्रिकेट संघाला शौर्य हर्षित 11 ठाणे क्रिकेट संघाच्या विरोधात सचिन परमारच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेला. 6 चेंडू 24 धावा 4 षटकार ठोकावे लागतील फलंदाजी करणाऱ्या मातोश्री 11 पुणे या क्रिकेट संघाला. अजय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. नॉन स्ट्रायकर एंडला राजेश स्ट्रायकिंग एंडला. 6 चेंडू 24 धावा हे समीकरण. ड्राईव्ह केलं गेलंय चेंडूला. एकही धाव घेतली गेली नाही कारण राजेशला स्ट्राईक घ्यायची आहे. 5 चेंडूंचा आहे खेळ. येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये 24 धावांची आहे गरज. 5 चेंडू 24 धावा. जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तयार. 5 चेंडू आणि विजयासाठी तिसरा चेंडू पाहायला मिळालाय. या षटकामधील 3 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. एकही धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. 3 बॉल 24 धावांची आवश्यकता असतानाच आली आहे बऱ्याच कालावधीनंतरची 1 धाव. समीकरण तुम्ही पाहताय. 2 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 23 धावा. यावेळेला देखील चांगला फटका. मात्र एका चांगल्या फटक्यावरती आली आहे ओगी 1 धाव. एक चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असतानाच आता मात्र हा सामना अगदी आरामात जिंकला गेलाय. शौर्य हर्षित 11 ठाणे. आणि यानंतरची लढत आपण तुमच्या समोर कव्हर करतो आहोत. अर्थातच आजच्या रजनीमधील ही अखेरची लढत. मौलिक 11 ठाणे विपक्ष शौर्य हर्षित 11 ठाणे. दोन्ही ठाणे परिसरातील खेळाडू आणि संघ एकमेकांच्या समोर आलेत. मौलिक 11 ठाणे विपक्ष शौर्य हर्षित 11 ठाणे. चला दोन्ही संघांना एक नाणेफेकीसाठी या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. ओर टू कॉमेंट्री बॉक्समधून आपण जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्सकडे. काका म्हात्रे सर आपल्यासोबत जोडले जात आहेत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. नाणेफेकीचा कौल मौलिक 11 ठाणे आणि शौर्य हर्षित 11 ठाणे. सामनावीराचा पुरस्कार अर्थातच एकाच षटकात 5 गडी टिपणारा गोलंदाज जिशान खान सामनावीराचा मानकरी ठरतोय. तर जिशान खान आपण लगेच सामनावीराचा पुरस्कार प्रेझेंटेशन बॉक्समध्ये स्वीकारायचा आहे. जिशान खान ज्याने मिळवलेत 5 विकेट. तर चला मौलिक 11 ठाणे आणि शौर्य हर्षित 11 ठाणे यांच्यातला आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. यातील विजेता संघ हा अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया आणि जिशान खान याला सामन्याचा मानकरी म्हणून पारितोषिक देऊन आपण गौरवणार आहोत.
चला दोन्ही संघ नाही वेळ देऊ नका. संदीपजी बनसोडे सरांच्या शोभस्ते हे नाणेफेक होईल दोन संघामध्ये. आजच्या दिवसातला आजच्या रजनीमधला हा शेवटचा सामना मौलिक इलेवन ठाणे आणि शौर्य हर्षित इलेवन ठाणे या दोन संघामध्ये. पाहूया नाणेफेकीचा निर्णय या ठिकाणी. आणि नाणेफेक या ठिकाणी जिंकले ती मौलिक इलेवन ठाणे संघाने नाणेफेक जिंकले. आपण प्रथम काय घेणार? फलंदाजी पत्करलेली आहे आणि शौर्य हर्षित इलेवन ठाणे संघाला नामंकित केले. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा देऊया आणि लगेच आपण सामन्याकडे वळूया. सामनावीर जिशान यांना विनंती आपण यायचं आहे ज्याने सुरेख गोलंदाजी केली. आणि तर या ठिकाणी ज्यांचा आज वाढदिवस आपल्याला पाहायला मिळाला यष्टिरक्षक म्हणून पाहायला मिळाले ते मातृशिलन पुणे संघाचे नाव काय? ऋषी झोरे सरांचा इथे वाढदिवस साजरा केला जात आहे. केक कापून आपण त्यांना शुभेच्छा देऊया. पुढील क्रीडा क्षेत्रासाठी आणि पुढील आयुष्यासाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. केक कापून त्यांना आपण शुभेच्छा देतोय. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. पुढील आयुष्यासाठी क्रीडा क्षेत्रासाठी आणि त्यांच्या सामाजिक क्षेत्रासाठी देखील आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि नक्कीच एक चांगलं योगदान तुम्हाला भावी आयुष्यामध्ये तुम्हाला मिळेल अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि अशा प्रकारे त्यांचा हा वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करण्यात आला. तर आजच्या या अंतिम रचनेकडे आपण बोलतोय. मौलिक इलेवन ठाणे आणि शौर्य हर्षित इलेवन ठाणे या